खासदार अशोक चव्हाण यांनी लोकशाही मराठीच्या मराठवाडा संवाद या कार्यक्रमात पाणी प्रश्नावर भाष्य केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची कमतरता नाही, मात्र पाण्याचं नियोजन डिस्ट्रीब्युशन सिस्टम सुधारण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। जायकवाडीमध्ये पाणी असून ते लोकांना देता येत नाहीये ही शोकांतिका असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केले। तर पाणी प्रश्न लावून धरल्यास निश्चित सुटू शकतो असंही ते म्हणाले। जायकवाडी सारखं धरण त्यावेळेस बांधलं गेलं नसतं तर पाणीच मिळालं नसतं। जायकवाडीमुळे आज आपल्या चारही जिल्ह्यांना पाणी मिळतं किंवा मिळायला पाहिजे। संभाजीनगरचा प्रश्न झाला तर मला वाटतं पाण्याची तुटवडा नाहीये, डिस्ट्रीब्युशन सिस्टम जी संभाजीनगरला व्हायला पाहिजे होती ती वर्षानुवर्ष रेंगाळत गेली। तर मी तर म्हणजे स्थानिक नेतृत्वाचं अपयश आहे। पाणी प्रश्न मार्गी लागेल, पाण्याची कमतरता नाहीये, पाणी उपलब्ध आहे, परंतु डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही या शहराला नसल्यामुळे मंजूर असूनही 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेलेला आहे, परंतु या प्रश्नाला न्याय मिळत नाही, कारण काम पूर्ण होत नाही। काम पूर्ण होत नसं मुंबई गोव्याचा प्रश्न झाला तसा हा प्रश्न झालेला, तसा हा प्रश्न रखडलाय। त्यामुळे या प्रश्नाला आमचे दानवे साहेब इथे उपस्थित आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, आम्ही दोघं वेगळ्या पक्षात जरी असलो, विरोधी पक्ष नेते जरी असले, तर मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात आमची एकमत आहे, त्यात काही दुमत असं कारण नाही। हा मंडळीचं लावून धरलं हा प्रश्न निश्चित पूर्ण होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।